अशा टाईपचे असे पोपडे निघून जातात. हॅलो मित्रांनो, कसे आहात? मी प्रशांत आपलं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रशांत ब्लॉग्स. तर माझा पहिला ब्लॉग तर तुम्ही कदाचित नसेल बघितला, कारण की माझा नवीन चॅनल आहे. तर माझा हा दुसरा ब्लॉग होणार आहे. तर माझ्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की मी गेल्या 10 वर्षापासून मी दिल्लीमध्ये राहत आहे. तर दिल्लीतलं माझं घर, माझी रूम कशी आहे ते मी आज तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. इथलं घरांची रचना कशी आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्याशी जुळून राहा आणि बघा माझा हा दुसरा ब्लॉग, आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आवडला तर नक्की लाईक करा. ठीक आहे. मी आता तुम्हाला दाखवतो आहे माझं घर आणि माझी रूम. मित्रांनो, मी वरती आलो आहे. मी घराच्या वरती टेरेसवरती आलो आहे. तर तुम्ही एक दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे, ते बघा आणि सांगा कसं दिसतंय ते आणि काय वाटतंय तुम्हाला. तर हे बघा दृश्य माझ्या टेरेसवरून अशा प्रकारचे दृश्य दिसत आहे. तर या दृश्यांकडे बघून तुम्हाला काय वाटतं आहे, काय दिसत आहे तुम्हाला? तर मी इथे गेल्या 10 वर्षापासून इथं राहतो आहे, आणि मी पहिल्या ब्लॉगमध्ये पण हेच सांगितलं आहे की माझ्या रूममध्ये खूप उजेड कमी येतो. त्याच्यामुळे मी टेरेसवरती येऊन व्हिडिओ बनवतो, जेणेकरून चांगला उजेड मला मिळावा म्हणून. व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या रूममध्ये पाहिजे तसा उजेड येत नाही, त्याच्यामुळे मी वरतीच येऊन व्हिडिओ बनवतो. तर याच्या मागचे काही कारणं पण आहेत उजेड कमी येण्याचे. कारण की हे सगळे घरं तुम्ही बघितले असेल, आता जे दृश्य दाखवलं मी, हे सगळे घरं एकमेकांना अशी चिपकून असतात. त्याच्यामुळे कोणीच रूमला, आपल्या घरांना खिडक्या बनवत नाही, पाहिजे तशा खिडक्या राहत नाही. जसे आपल्याकडे खिडक्या असतात प्रत्येक घरामध्ये कमीत कमी 3 फुटाचं अंतर असते, तसं इथं दिसत नाही. तुम्ही बघू शकता, हे बघा हे घर आहे. आता तुम्हाला दाखवतो पहा. मी जिथं राहतो आहे हे घर आहे. ही झाली मी जिथं राहतो त्या घराची भिंत, आणि हे दुसऱ्याची भिंत. किती चिपकून आहे बघू शकता, किती याच्यात अंतर आहे. तर अशी चिपकून इथं घरे असतात काही. तुम्ही बघू शकता इथे पण किती चिपकून घरं आहेत. तर त्याच्यामुळेच इथं कोणी खिडक्या बनवत नाही, आणि खिडकी नसल्यामुळे माझ्या रूममध्ये उजेड येत नाही. प्रत्येकजण घराला अशा प्रकारची झरोके ठेवले असतात, जेणेकरून हवा आणि उजेडी यावी घरामध्ये. त्याच्यासाठी हे अशी झरोके बनवलेली आहेत. तर मी आता माझ्या घर दाखवणार आहे. तर मी तुम्हाला सरळ बाहेरूनच दाखवतो. बाहेरून मी सुरुवात करणार आहे. हे टेरेसच्या वरचे येण्याचा दरवाजा आहे. तर आता मी तुम्हाला सरळ बाहेर घेऊन जातो. बाहेरून मी तुम्हाला पहिले घराची सुरुवात दाखवतो. मी ज्या घरामध्ये आता राहत आहे, गेले 10 वर्ष आम्ही ज्या घरामध्ये राहत आहोत, त्या घर मी तुम्हाला बाहेरून दाखवणार आहे. तर सुरुवात करतो मी बाहेरून, त्याच्यानंतर मी माझ्या रूममध्ये घेऊन जाणार आहोत. ठीक आहे? ओके, चला बाहेर जाऊया. ही आहे ती बिल्डिंग ज्यामध्ये मी गेल्या 10 वर्षापासून राहत आहे. त्या बाजूनी पण रस्ता आहे आणि या बाजूनी पण रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. या बिल्डिंगमध्ये गेल्या 10 वर्षापासून मी राहत आहे. तर आता आपण अंदर जाऊया, तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत. ह्या अशा उफाट पायऱ्या दिल्या आहेत तिथून वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो, इथून होते माझ्या रूमची सुरुवात. हे बघू शकता, हे असे प्रत्येक मजल्याला असे झरोके दिले आहेत, जेणेकरून वरचे जे उजेड आहे आणि हवा आहे ती या झरोक्यामधून आतमध्ये यावे म्हणून असे प्रत्येक मजल्याला झरोके दिलेले आहेत. हा थोडीशी इथं स्पेस दिली आहे. इथं बाथरूम आहे, इथं लॅट्रिन दिली आहे. पण इथं मला इथली एक गोष्ट आवडत नाही की इथली जी रेती आहे ती खूपच निकृष्ट दर्जाची, एकदम वाईट रेती येते. त्यामुळे इथं प्लास्टर बसत नाही बरोबर. हे इथं तुम्ही बघू शकता, अशा टाईपचे असे पोपडे निघून जातात. त्याच्यामुळे इथं प्लास्टर काय बरोबर बसत नाही. ही इथून आहे
हे माझी रूम तुम्ही बघू शकता. तिथून आतमध्ये गेल्यानंतर ही आहे माझी छोटीशी 10x12ची छोटीशी रूम तुम्ही बघू शकता. हा इथं आम्ही सुरुवातीला आलो तेव्हापासून हा एकच बेड घेतलेला आहे, कारण की माझ्या बायकोची ट्रान्सफर होत राहते, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त महागडे किंवा महागड्या वस्तू अशा घेतल्या नाही आहेत. ज्या आवश्यक आहेत त्याच वस्तू घेतल्या. कारण की नेण्या आणण्यासाठी खूप अडचण होते, म्हणून छोट्या छोट्या वस्तू घेतल्या आहेत. तर ही आहे माझी छोटीशीच रूम आणि ह्या रूमला लागूनच अशी छोटीशी किचन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये स्वयंपाक करता येईल एवढीच अशी जागा दिलेली आहे छोटीशी. भांडे जास्त काही घेतले नाही, जेवढे आवश्यक आहेत तेवढेच भांडे घेतलेले आहेत. आणि हे फ्रीज आम्ही लग्नानंतर इथं आलो आम्ही दिल्लीला, तेव्हा त्याच्या 1 वर्षानंतर आम्ही घेतली. ही टी व्ही पण आम्ही लग्नाच्या आलेल्या पैशानेच घेतली. तुम्ही बघू शकता छोटीशीच रूम आहे, तरी पण या छोट्याशा रूमचे 3,500 रुपये भाडं आहे आणि लाईट बिल अलग दिलेलं आहे. त्याच्यानुसार आम्ही 8 रुपये युनिटप्रमाणे आम्ही इथं लाईट बिल देत असतो. आणि ह्या रूमलाच लागून इथं छोटीशी बाल्कनी दिली आहे, जिथं आम्ही वॉशिंग मशीन ठेवली आहे. आणि हिच्या मागे आहे छोटीशी गल्ली दिली आहे, जिथं आम्ही आमची स्कूटी ठेवतो, कारण की इथं काही अशी जागा नाही आहे स्पेशल जिथं गाडी आपण ठेवू शकू, म्हणून आम्ही इथं मागच्या गल्लीमध्येच आणून ठेवतो गाडी. तर अशी आहे आमची छोटीशीच रूम. आणि या छोट्याशा रूममध्ये आम्ही गेल्या 10 वर्षापासून राहतो आहोत. ही एकच रूम केली आहे आम्ही 10 वर्षापासून, आम्ही कधी चेंज केली नाही रूम. तर एवढ्याशा छोट्याच रूममध्ये आम्ही राहत आलो आहोत. आणि आम्हाला ही छोटीशी रूम असली तरी आम्ही इथं कम्फर्टेबल आहोत, कारण की या रूममध्ये कोणी येत पण नाही आणि जास्त कोणी येणं जाणं राहत नाही, पाहुणे लोक कोणी येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला ही सफिशियंट आहे. आम्हाला परवडते ही रूम इथं. तर त्याच्यामुळे आम्ही काही मोठी रूम केली नाही. कोणी आले तरी इथं 4-5 लोक आम्ही आरामशीर राहू शकतात, खाली झोपू शकतो. तर त्याच्यामुळे आम्ही काही जास्त मोठी रूम केली नाही. तर ही छोटीशी रूम आपल्याला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला नक्की सांगा. आणि काही सजेशन असतील, मी पुढच्या ब्लॉगमध्ये काय टाकायला पाहिजे किंवा काही चुका होत असतील तर ते पण मला माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर ते पण मला सजेस्ट करून सांगा, कमेंट करा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण की माझा हा नवीन ब्लॉग चॅनल असल्यामुळे मला आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची आवश्यकता आहे, आपल्या प्रेमाची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. टाटा, बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.